थांब थांब, व्हिडिओ स्किप न करता हा माझा स्वामी संदेश ऐक तर खरा. आजपासून तुझे जीवन आनंदात बदलणार आहे, हा माझा शब्द आहे. अशक्य ही शक्य करतात स्वामी, असे तुम्ही म्हणतात ना. या वाक्यात अतिशय खोल अर्थ दडलेला आहे. कर्माचे भोग कुणालाच टाळता आलेत नाही रे, पण स्वामींच्या सेवेत आल्यानंतर उमगते की काही माणसे अचानक भांडू लागतात, आपल्यापासून दूर जाऊ लागतात. मात्र अनुभव सांगतो की जी माणसे दूर गेली ना, ती खरोखरच आपल्या हितासाठी योग्यच होती. कुठल्याही गुरुला आपल्या शिष्याची फसवणूक व्हावी असे कधीच वाटत नाही रे. गुरु आधी शिष्याला संकटातून बाहेर काढतो आणि नंतर संकट देणाऱ्याला शिस्त लावतो. एक स्वामी संदेश ऐक की सुख दुःख एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले, गुरुजी, माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुःख का? त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि 2 चमचे मीठ आणावयास सांगितले. गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यासारखे टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यावयास लावला आणि विचारले, पाण्याची चव कशी वाटली रे बाळा? तेव्हा शिष्य म्हणाला, अतिशय खारट. त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले. सोबत आणलेले 2 चमचे मीठ त्यांनी त्या तळ्यात त्या शिष्याला टाकावयास लावले आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले, पाणी कसे वाटले रे बाळा? शिष्याकडून उत्तर आले, अतिशय मधुर. गुरुजींनी विचारले, मीठ तळ्यात पण टाकलेस, ते खारट वाटले नाही तुला, पण पेल्यामध्ये मात्र खारट वाटले. दुःखाचे पण तसेच आहे रे बाळा. मन जर पेल्यासारखे लहान केलेस ना, तर दुःखाने हुंदके देतात. दुःख खूप आपल्याला जाणवते व माणूस त्यामुळे त्रस्त होतो. त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. पण मन विशाल तळ्यासारखे असेल ना, तर दुःखाचा काहीही परिणाम होत नाही. विशाल मनाने म्हणून जग. मनाची संकुचित अवस्था टाकून दे. जगात प्रत्येकाला दुःख आणि यातना आहेत, कुणीही सुखी नाही. पण काही पेल्यासारखे लहान मन करून जगतात, ते सदैव दुःखीच असतात. आणि काही विशाल मन असणाऱ्यांवर दुःखाचा काहीही परिणाम होत नाही रे. या गोष्टीची काळजी घे. तुझी कोणतीही अडचण असू दे रे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग, मी एका क्षणात दूर करेल, हा माझा शब्द आहे. फक्त कोणत्याही गोष्टीचा परिणाम शरीरावर करू नकोस. बाळा, माणसाचं आयुष्य म्हणजे एक हा खेळ आहे आणि या खेळाचा सूत्रधार मी आहे. तू फक्त तुझे पात्र प्रामाणिकपणे निभाव. लोक काय म्हणतात, परिस्थिती किती कठीण आहे, याकडे तू लक्ष देऊ नकोस, कारण लोकांचं काम बोलणं आहे, पण माझं काम तुला सावरणं आहे. जिथे विश्वास आहे ना, तिथे मी आहे. जिथे श्रद्धा आहे, तिथे माझा आशीर्वाद नक्कीच आहे.